नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपले सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये भोगीनिमित्त भोगीची भाजी करणार आहोत। वेगवेगळ्या फळभाज्या, शेंगभाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते। भाजीसाठी आपण फ्लावर घेतला आहे, तुरीचे दाणे, राजमा, मटार, ओलेवाल, हरभरा, घेवडा आणि पापडी, गाजर, चाकवत, शेवग्याच्या शेंगा, बोरं, पेरू, ऊस देखील या भाजीमध्ये घातला जातो। रात्रभर भिजून घेतलेले शेंगदाणे, तुमच्याकडे जर ओले शेंगदाणे असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकता। एक मीडियम साईजचं वांग आणि बटाटा चिरून आपण पाण्यामध्ये ठेवला आहे, त्यामुळे ते काळं पडत नाही। मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो, कोथिंबीर आणि भाजीच्या फोडणीसाठी लागणारं सर्व साहित्य। भोगीची भाजी म्हटलं की त्यामध्ये आवर्जून कारळ्याची चटणी घातली जाते आणि कारळ्याच्या चटणीची रेसिपी आपली आधी झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केलेली आहे। हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, कढीपत्ते, सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे, तुम्ही खोबऱ्याचे काप देखील करून घेऊ शकता। त्याचबरोबर अनपॉलिश सफेद तीळ, शेंगदाणे, अद्रकचे काप आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची आणि भरपूर सोललेला लसूण। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, किसून घेतलेलं सुकं खोबरं, सफेद तीळ, शेंगदाणे, कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तो घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता। त्याचबरोबर हिरवी मिरची आणि अद्रकचे काप, लसूण, हे सर्व साहित्य आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर सर्वात आधी जिरं घालायचं, त्याचबरोबर चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि आपण घातलेला कांदा अगदी मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यावर अर्धा चमचा हिंग घालायचं। हिंग मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण घेतलेले सर्व मसाले ॲड करायचे। हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, कारळ्याची चटणी, आपण घातलेले सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आणि तो देखील सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। टोमॅटो मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व साहित्य यामध्ये ॲड करायचं आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या ॲड करायच्या। सर्व भाज्या घालून झाल्यावर त्या मसाल्याबरोबरच 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायच्या। आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आपण घातलेलं मीठ मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं भाज्या छान वाफवून घ्यायच्या। आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य गरम न करता ते कच्चंच बारीक करून घेतलं होतं, त्यामुळे भाज्या वाफत असतानाच ते देखील छान शिजलं जातं आणि त्याला स्वतःचं तेल देखील सुटतं। आपण भाजीमध्ये ऊसाचा वापर केला नाही, त्यामुळे गूळ घातलेला आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला चाकवतला शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे त्याला वाफवायची गरज नाही, म्हणून तो असा नंतर ॲड करायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून
भाजीसाठी लागेल तेवढं पाणी गरम करून घ्यायचं। गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते, भाजीला तरी येते आणि छान चवही येते। आता गरम केलेलं पाणी भाजीमध्ये घालून ते छान मिक्स करून घ्यायचं। सर्व भाजी मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमी करायची। भाजीवर झाकण ठेवायचं आणि भाजी शिजेपर्यंत छान वाफवून घ्यायची। भाजी वाफवत असतानाच थोड्या थोड्या वेळाने झाकण काढायचं आणि ती ढवळून घ्यायची। त्यामुळे भाजी कढईला खाली लागत नाही। भाजी वाफवत असताना जर आपण गॅसची फ्लेम मीडियम किंवा मीडियमपेक्षा जास्त ठेवली तर घातलेलं भाजीतलं पाणी पटापट आळतं, पण भाजी शिजत नाही आणि भाजी बुडाला लागू देखील शकते, म्हणजेच करपू शकते। पाहू शकता आपली भोगीची भाजी छान वाफली देखील आहे आणि आपल्याला पाहिजे तितकी शिजली देखील आहे। तुम्हाला जर भाजी यापेक्षा जर घट्ट करायची असेल तर तुम्ही तशी देखील करू शकता। गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। गरम भाजीमध्ये कोथिंबीरीचा फ्लेवरही अगदी छान उतरतो। आपली मस्त गरम गरम भोगीची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे। भोगीच्या दिवशी आवर्जून तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते आणि त्याबरोबर ही भोगीची भाजी खाल्ली जाते। येत्या भोगीला तुम्हीही आवर्जून करा अशी भोगीची भाजी। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेलचं बटनही नक्की दाबा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।